तोय प्रवीण, कारण आपण ज्या वेळेला प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन करतोय त्या वेळेला स्पर्धेची उंची वाढली जातोय. आयोजकांची मेहनत जवळ कारण एक नाईट स्पर्धा टुर्नामेंट आयोजित करायची झाली तर आपल्याकडे प्रचंड जर अर्थसहाय्य नसेल तर त्याच्यासाठी असणारी मेहनत ही फार महत्त्वाची आहे. ती जेव्हा कामी येतोय की ज्या वेळेस क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर खेळाडू आपल्याला कोऑपरेट करतील, सहकार्य करतील. आणि सर आलेलं असं वाटलं की ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळाडू सर क्रिकेट खेळाडूंपेक्षा जास्त आमचे ग्रामस्थ मंडळ चिरनेर मोठे बोम अगदी उत्साहानं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांचं मनापासून कौतुक करूया. अगदी क्रिकेटला धर्म मानणारा हा चिरनेर गाव आणि तिरंगा चषक चिरनेर मोठे भोम यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळते. तर निर्वी 11 नावे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी ते आमंत्रित केलंय ते अर्थातच बामणडोंगरी टीमला. निर्वी नियती 11 जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध दृष्टी मारवी नटराज 11 नावा, दोन संघामध्ये लढत. प्रवीण, महत्त्वाची सूचना दिली जातोय. आता ज्या ठिकाणी आपल्याला समोरचं चिरनेर गावाकडील गेट आहे त्या ठिकाणावरून खेळाडूंव्यतिरिक्त एकही व्यक्ती मैदानातून येता कामा नये, ही पहिली आणि शेवटची सूचना असणार आहे. ज्या ठिकाणावरून आता एक खेळाडू धावत येताना दिसतोय, प्लीज त्या ठिकाणावरून एकही मैदानातून खेळाडू किंवा इतर कोणताही खेळाडू व्यतिरिक्त कोणताही रसिक किंवा क्रीडा रसिक येता कामा नये, महत्त्वाची सूचना असणार आहे. तर चला, एकदा का आता मैदान पूर्ण मोकळा झाला की मी क्वालिफाईड पंचांना विनंती करेन की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. स्टँडवरती अर्थात त्या विकेट्सवरती आपली करडी नजर असणार आहे. ते क्वालिफाईड पंच, ज्युरी, रेफरी मैदानाचा ताबा घेतील. आज तिरंगा ट्रॉफी 2022 जवळजवळ कैक वर्ष थांबलेली, म्हणजे 2 वर्ष थांबलेली स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय आणि या स्पर्धेतील एक आगळं वेगळं आयोजन असतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहायचं झालं तर क्रीडा रसिकांची ज्या वेळेस वर्णी लागतोय, म्हणजे आता रात्रीचे 9 वाजू लागले की अगदीच आपला रात्रीचा जो डिनर आहे तो उरकल्यानंतर सर्व क्रीडा रसिक 360 अँगलनं सभोवताली आपल्याला क्रीडा रसिक अलोट गर्दीमध्ये पाहायला मिळतात. प्रवीण, तर यावेळेस क्वालिफाईड पंच मैदानाकडे आगे कूच करताना दिसत आहेत. अंपायर, ज्युरी, रेफरी, माझा स्पर्धेतील आवडता घटक हॉट सीटवरती बसून निर्णय देणं फार जोखमीचं काम असतोय आणि ती जबाबदारी लेलणं पेलणं फार महत्त्वाचं आहे. आणि अगदीच टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे निर्णय उत्तम सुवर्णमध्य साधणं गरजेचं असतोय, कारण आत्ता आपल्याला थेट प्रक्षेपणातून वेगवेगळे कॅमेरे वेगवेगळ्या अँगलनं लावलेले असतात. कैक निर्णय रिव्ह्यू न घेत आहेत, परंतु तरी अजून तसं पाहिलं तर अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये बरीचशी प्रगती करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण पंच म्हणून ज्या वेळेला मैदानावरती पाठवतोय तर त्या पंचांची अतिशय कामगिरी उत्तम व्हावी याच्यासाठी आता पंचांना एक कॅमेरा किंवा त्याचबरोबर थेट प्रक्षेपण करणारे आपले जे लाईव्ह टेलिकास्ट करणारा जो चॅनल आहे त्यांचा फार मोठा योगदान असतोय. प्रवीण, नक्कीच सातत्याने यापूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब नव्हती, खेळाडूंना प्रसिद्धी नव्हती. आता यूट्यूब आलं, त्याच्यानंतर खेळाडूंना कॉमेंटेटर, पंच यांना प्रसिद्धी देखील मिळाली गेली आणि सातत्याने एक चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळालं. तर टॉस जिंकला नावे टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ते अर्थातच बामणडोंगरी टीमला एका लाईनअपमध्ये खऱ्या अर्थानं हा संघ मैदानावरती जात असताना तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवा. आणि जसा तुम्ही टॉस बॉक्समध्ये पाहिला दोन्ही कॅप्टन उपस्थित होते तेव्हा तब्बल 1200हून अधिक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आणि अजूनही तेवढेच प्रेक्षक इथे जोडले गेले सध्याच्या घडीला. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा चिरनेर क्रिकेट तिरंगा चषक चिरनेर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. जशी डाबाला सुरुवात होईल पहिल्या सत्रासाठी जोडले जातील याच विभागातील उरण परिसरातील एक दमदार आवाज नितेश पंडित सर. त्याचबरोबर अगदीच अतिथी कक्षाच्या समोर एक कोरोना योद्धा दिसतोय. प्रवीण, 22 मार्च 2019 पासून कोरोना संक्रमण सुरू झालं आणि अगदीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मीही सांगत असतोय की जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही, या उक्तीप्रमाणे आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. अजूनही प्रादुर्भाव संपलेला नाही, परंतु या कोरोना योद्ध्यानं केलेलं काम हे अलौकिक आहे. मी मंचावरती एका कोरोना योद्ध्याला आमंत्रित करतोय. अगदीच देवघरातील देवसुद्धा रस्त्यावरती पाहिला आणि साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरातील पांडुरंगालाही आपण दवाखान्यात पांढऱ्या कोटामध्ये पाहिला.
असा कोरोना योद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय. मी महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील आणि अगदीच बामणडोंगरी संघाचा एक खेळाडू मी विनंती करतोय तेजस म्हात्रे यांना की प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सन्माननीय बाजीराव दामा परदेशी यांना विनंती असेल की त्यांना आदरातिथ्य सन्मान तेजस म्हात्रे यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्माननीय मान्यवर मी बाजीराव परदेशी आपल्याला विनंती करेन. हा कोरोना योद्धा क्रिकेटच्या मैदानावरती कैक वेळा मैदानं गाजवली, परंतु तत्पूर्वी खाकी वर्दी घालून ज्यानं कोरोना संक्रमणात केलेलं अतिशय अलौकिक कार्य हे फार महत्त्वाचं आहे. त्या कार्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. हा कोरोना योद्धा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील सत्याचं संरक्षण करणारा आणि दुर्जनांचा नाश करणारा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील पोलीस कर्मचारी तेजस म्हात्रे आदरणीय बाजीराव परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित होताना दिसत आहेत. तर चला अगदी आपल्याला आजच्या या प्रतियोगितेतील पहिला सामना बामणडोंगरी विपक्ष नावा दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल बामणडोंगरी संघानं न जिंकता नावे या संघानं जिंकलं आणि नावे संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते बामणडोंगरी संघाला आणि बामणडोंगरी संघाचा सलामीचा सलामीवीर संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील सलामीवीर मैदानावरती मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. पाहायचं आहे कशा प्रकारचा खेळ मैदानावरती, कारण आपण पाहतोय संपूर्ण संघाची मदार प्रवेशद्वारावरती आपले दोन्ही कवाड मजबूत ठेवण्यासाठी अभेद्य ठेवण्यासाठी तोप डागण्यासाठी यावेळेस मात्र संदेश स्ट्राईक एंडकडे तर नॉन स्ट्राईक एंडकडे बामणडोंगरी संघाची तकदीर नॉन स्ट्राईक एंडकडे दिसतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन घरात हिरवा कंदील हायस्कूल एंडकडून मारा करणार. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज मध्यम गतीचा गोलंदाज पहिला चेंडू 3, 2, 1 स्टार्ट. अतिशय सुरेख शॉटफुल टच चेंडू पॉईंटच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न. यावेळेस एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. संदेशनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं. एक या धावसंख्येनं धावसंख्या धावपटालावरती दिसतो. एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1च्या घरामध्ये. चेंडू आणि बॅटचं समीकरण येणं गरजेचं असतोय, कारण त्यावेळेस धावसंख्या सहजगत्या प्राप्त होत आहेत. इथं मात्र आता पाहायला मिळतोय संदेशनं स्वतःचं खातं उघडलं 1 या धावसंख्येनं, तर सांघिक धावपटालावरती धावसंख्या 1. आता मात्र पुन्हा एकदा दिशा बदलली जातोय. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करणार रोहन टू तकदीर. या वेळेला अतिशय सुरेख चेंडू होता. जोरदार प्रहार करण्याचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्वालिफाईड पंच एक अशुद्ध एक स्क्वायर मारा एक खराब मारा घोषित करत आहेत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2च्या घरात 3च्या घरात. पलून काढलेली 1 आणि अवांतर 1 ऐन शिमग्यामध्ये जणू बोनस मिळावा त्याप्रमाणे 2 धावसंख्येचा बोनस इथं प्राप्त होताना दिसतोय बामणडोंगरी टीमला. अतिशय सुरेख मारलेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलवला. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा कणकणीत चौकार. थँक्यू. या चौकारानं वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवरती, तर सांघिक धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 7च्या घरामध्ये. अतिशय सुंदर संदेश पुढच्या अस्त्राचा शॉर्ट पुल टॉस चेंडू. याही वेळेला मात्र फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीत. चेंडू मात्र फील्ड केला. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाहीत. 0 या धावसंख्येची मोहर लागली जातोय. आत्तापर्यंत 3 चेंडू संपतायत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती आहे त्या स्थितीमध्ये 7च्या घरात. गेन कमी कर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वायर मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 8च्या घरामध्ये. 8 धावसंख्या धावपटालावरती. आत्तापर्यंत 3 चेंडू आणि त्या 3 चेंडूंमध्ये खरपूस समाचार घेतला. डीप मिड विकेटच्या दिशेनं मात्र संदेशनं लगावलेला चेंडू सीमारेषा छेदून गेला. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती वाढली गेली, वधारली गेली आणि मात्र धावसंख्या धावपटालावरती 8च्या घरात. संदेश स्ट्राईक एंडवरती
अतिशय सुरेख चेंडू. या वेळेला मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेस मात्र एक धावसंख्या काही रोखू शकत नाहीत. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती लागताना दिसत आहेत 9. आत्तापर्यंत चेंडू संपले जात आहेत 4. आणि अगदीच अमित पाटील टीम ओनर आहेत, संघ मालक आहेत, टीम पॅकर आहेत. त्यांना विनंती असेल की आपली उपस्थिती आम्हाला अतिथी कक्षामध्ये अपेक्षित आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर आत्ता गर्दी होऊ लागली आणि प्रवीण पहिला सत्र आजच्या रजनीतील पहिली मॅच, पहिला सामना, पहिला द्वंद्व, पहिला युद्ध आपल्याला या कुरुक्षेत्रावरती इंद्रायणी मैदानावरती पाहायला मिळतोय. बामणडोंगरी विपक्ष नावे. तर नावे टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी मार्कवरती असणाऱ्या तकदीर आणि संदेशला गोलंदाजी मार्कवरती आणला तो रोहन गरत. आणि रोहन गरत आता वैयक्तिक कोट्यातील पुढचा चेंडू घेऊन जाणार. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करणार. हायस्कूल एंडकडून मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू. या वेळेला मात्र चेंडूला दिशा दिली जाणार. चेंडू सीमारेषा छेदून आपल्या बॅटमधून हा मात्र एक खणखणीत चौकार. क्या बात. फाल्गुन नंतर चैत्र महिना आणि चैत्रातील नवरात्र उत्सव, त्या उत्सवाची आठवण करून दिली. अतिशय सुरेख मारला चेंडू. या वेळेला चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर. हा खणखणीत आपल्या बॅटमधून निघालेला एक गगनचुंबी षटकार. थँक्यू. राजा शिवछत्रपतींचा तिथीप्रमाणे जन्मोत्सव उद्या फाल्गुन वद्य तृतीया सूर्य मावळताना ज्याचा जन्म झाला. महत्त्वाची सूचना ज्या ठिकाणी आता षटकार लगावला गेला, प्लीज पिंक पडद्याच्या पाठीमागे आपल्याला बसायचं आहे. सर्वांना महत्त्वाची सूचना आहे. आयोजक आपल्यापर्यंत येण्या अगोदर चला सर्व समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत, प्लीज आपल्याला विनंती असेल, हात जोडून म्हटलं तरी वावगं ठरलं जाणार नाही. इथून विनंती केली जातोय आपल्याला मायक्रोफोनवरून, आपण प्लीज पडद्याच्या पाठीमागे व्हायचं आहे. म्हणजे चेंडू लगेचच आमच्या दृष्टिक्षेपात येईल आणि तो षटकार किंवा चौकार हे आमच्या लगेचच लक्षात येईल. तर विनंती असेल, आपण पडद्याच्या आतमध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज पडद्याच्या बाहेर व्हायचं आहे. एक षटक संपला गेला. धावसंख्या धावपटालावरती आहे 19. हा आपल्याला पहिला आणि अंतिम पुकार असेल. याच्यानंतर स्वतः आयोजक आपल्यापर्यंत येतील आणि विनंती असेल, अगदीच पिवळ्या टी शर्टमध्ये परिधान केलेला क्रीडारसिक आत्ता बाहेर होतोय. त्याचं कौतुक आणि आभारी व्यक्त केले जात आहेत. अजूनही त्यांच्यासमोर पांढरी टी शर्ट परिधान केलेला हा क्रीडारसिक अजूनही गुलाबी पडद्याच्या समोर आहे. तर त्याला विनंती असेल, प्लीज आपण जरी आयोजक असाल तरी आपल्याला प्लीज पाठीमागे बसायचं आहे. थँक्यू. चला मैदानावरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येणार वैष्णव. राईट मोर द विकेटनं मारा करतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आणि इथं मात्र उंच होता चेंडू. एक धावसंख्या पाहता पाहता दुसरी धावसंख्या सुद्धा सहजगत्या पूर्ण केली संदेशनं. या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळतात 21च्या घरात. 21 लॉस ऑफ विदाउट विकेट. कोणत्याही प्रकारची सफलता, कोणत्याही प्रकारची इजा, कोणत्याही प्रकारची दुखापत अजूनही आपल्याला बामणडोंगरी संघाला होताना दिसत नाही. तोच वैष्णव स्वतः कर्णधार असावा मला वाटतोय संघाचा. वैष्णव गोलंदाजी मार्कवर सज्ज, जलद गतीचा गोलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतोय. उंच उचलला जातोय चेंडू. पकडला जाणार झेल. इथं संपला जाईल संदेशचा खेळ. थँक्यू. मॉनिटरचा ट्रॅकचा आवाज कमी कर. मॉनिटरचा ट्रॅकचा. यावेळेस मात्र पहिली सफलता, पहिला हादरा, पहिला मोहरा गारद झाला. संदेशच्या स्वरूपामध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज वन डाऊनसाठी जातोय शुभम पाटील. शुभम पाटील बामणडोंगरी संघाकडून जातोय वन डाऊनसाठी. काय खेळणार? संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती आहे, संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावरती आहे, तोच शुभम. शुभ ठरतोय का आपल्या टीमसाठी पाहायचा आहे, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचे भाऊचार पाहायला मिळेल का? गेल्यानंतर मैदानावरती कोणत्या बुर्जावरती कोणता क्षेत्ररक्षक लावलाय याची चाचपणी करताना दिसतोय शुभम.
आणि अगदीच अजूनही नॉन स्ट्राईक एंडकडे तर स्ट्राईक एंडकडे तकदीर. आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि 10 धावसंख्या तकदीरनं स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. तोच तकदीर फुल टॉस चेंडू कर्फूस समाचार घेतला आणि या बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं विरकावून दिला. पकडला जाईल जेल. इथं संपला जाणार तकदीरचा खेळ. थँक्यू डीजे मास्टर. आणि इथं मात्र तकदीर सारखी एक घणाघाती घाव घालणारी फलंदाजी इथं संपुष्टात आली. 2 चेंडू म्हणजे 3 चेंडू फेस झाला आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या जमा केल्या. बॅक टू पॅव्हेलियन. तकदीरची जागा भरून काढण्यासाठी जातो आहे संदेश पाटील. आतापर्यंत 2-1 संदेश गोंधली आणि त्याच्यानंतर सेकंड डाऊनसाठी जातोय संदेश पाटील. आणि त्याच्यानंतर जो गेला होता 1 डाऊनसाठी शुभम पाटील बामणडोंगरीचे सरपंच. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. इथं मात्र शुभम, ज्या शुभमच्या बॅटला सूर गवसला तर शुभम हा बामणडोंगरीमधून खेळताना चौफेर फटकेबाजी करतो. ज्याच्या बॅटमधून बॅटची नजाकत, बॅटची अदाकारी आपण कैक मैदानांवरती पाहिली तोच शुभम. चौकार षटकारांची बावछार आणि पाऊस, परंतु पाहायचं आहे आज त्याचे पत्ते चालतील का या मैदानावरती, या धावपट्टीवरती. अतिशय चांगल्यासा कट करण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय. यष्टीरक्षक मात्र चुकी करत नाहीत. यष्टीरक्षक मात्र चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडूची सांगता 0 धावसंख्येची मोहर लागली जातो आहे. अश्विन नाईक सदस्य ग्रामपंचायत बामणडोंगरी, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षात न थांबता आपला एक आसन इथं वाट पाहतोय त्या आसनावरती आसनस्थ व्हायचं आहे. अश्विन सर ही आपल्याला विनंती असेल तर चला मैदानावरती पुन्हा एकदा शुभम. फलंदाजी मार्कवर सज्ज तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार गोलंदाज वैष्णव भोईर. अतिशय सुरेख या वेळेला जोरदार अपील केला जातोय. क्वालिफाईड पंचानं बोट उंचावला आणि शुभम पाटील येणार बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी मित्रांनो, ज्या जीवदानी संघाची स्थापना केली, अगदी पूर्वी उल्वे हे तुमच्या स्वप्नातील शहर नव्हतं, तेव्हा फक्त गावं होती आणि त्यावेळी स्वतःच्या खिशातून म्हणजे स्वतःच्या वस्तू सोन्याच्या घाण ठेवून या संघासाठी अतिशय दमदार योगदान दिलं आणि जीवदानी संघाची स्थापना केली. आणि संस्थापक अर्थातच वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अमर म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर शेठ आपल्याला देखील विनंती असेल याबा. तिरंगा चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. ज्या मान्यवरांचा नावाचा उल्लेख होतोय त्यांना विनंती असेल, अगदीच हे छंद आहेत, पॅशन आहे. क्रिकेट ज्यानं बॅटही कधी पकडली नसेल त्यालाही हा वेड लागतोय, त्याला आवड निर्माण होतोय क्रिकेटची. आणि म्हणूनच हा क्रिकेट छंद जोपासणारा क्रीडाप्रेमी कधी एकदा एखाद्या संघाचा संघ मालक होऊन जातोय. नकलत अशा संघ मालकांचं शुभ आगमन असेल त्यांना विनंती असेल अमर शेठ आणि त्याचबरोबर अश्विन शेठ यांना विनंती असेल. वैष्णव भोईर ऑन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं मारा करतोय. पुन्हा एकदा हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करत आहेत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. स्वैर मारा, स्वैराचार होता चेंडूमध्ये, अगदीच अशुद्ध चेंडू होता. चेंडू मात्र विसावला गेला, मात्र क्वालिफाईड पंचांच्या नजरेतून सुटला नाही. अवांतर घोषित केला. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 22च्या घरात. 1 षटक आणि काही चेंडू संपले. 3 बाद 22. निर्णायक शेवटचा चेंडू असावा दुसऱ्या षटकातील वैष्णव भोईर यांचा. अगदीच लांब पल्ल्याचा हा गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्याला हायस्कूल एंडकडून मारा करतोय, महागणपती टेम्पल एंडकडून मारा करतोय चिरनेरच्या वैष्णव. आणि अखंड म्हणजे या नावावरून मला आज आठवलं वैष्णवांचा महामेळा. 16व्या शतकात जगद्गुरू संत तुकोबारायांना ज्या भागवत परंपरेचा कळस म्हणून समजलं जातोय. अश्विन शेठ आणि त्याचबरोबर अमर म्हात्रे ज्यांच्या कार्यप्रणालीतून कोविड सेंटरची निर्मिती झाली होती. पॉईंटच्या दिशेनं टोलवलेला चेंडू 1 धावसंख्या देऊन जाणार. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल मात्र इथं नाकारला गेला आणि या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावपटलावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 23.
क्या बात. जा कधीतरी महाडला गेला तर महाडच्या अगदी जवळ असणाऱ्या उमरड गावात जा. माझ्या तानाजी मालुसरेंची ती जन्मभूमी आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. शेलार मामा 80 वर्षाचे असताना उदय भानासारख्या तरण्या बांड गनिमाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं पाणी पाजला होता कोंढाण्यावरती, आणि ज्या कोंढाण्याला सिंहगड म्हणून सर केल्यानंतर नाव देण्यात आलं, त्या नरवीर तानाजी मालुसरेंना आज तिरंगा चषकादरम्यान ही मानवंदना देण्यात आली. तिसरा षटक प्रगतीपथावरती असेल तर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आहे कल्पेश ठाकूर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय निशांत म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती असेल आणि अगदीच आपल्याला अतिथी कक्षात अश्विन सर, त्याचबरोबर अमर म्हात्रे, त्याचबरोबर सन्माननीय कोच सरांचं शुभ आगमन आहे. प्रथमतः त्यांचं शब्द सुमनानं स्वागत. षटक संपल्यानंतर सन्माननीय पाहुण्यांचा आदरातिथ्य छोटेखानी सन्मान केला जाईल, कारण तुमची उदात्त भावना आणि त्याचबरोबर तुम्ही दाखवलेला हा क्रिकेटबद्दल प्रेम आमच्या स्मरणात आहे, आणि म्हणूनच आपला आदरातिथ्य एक छोटेखानी सन्मान या मंचावरती केला जाईल. अमर म्हात्रे सर, अश्विन सर. तर चला पुन्हा एकदा बोलतोय मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार निशांत, तर फलंदाजी मार्कवर कल्पेश. अतिशय सुरेख जोरदार कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, जाणार का, चेंडू जिंकणार, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक गगनचुंबी षटकार. थँक्यू सौरभ. आणि याचबरोबर मैदानावरती मात्र खेळ सुरू असताना या षटकाराच्या साह्यानं झपकन धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 29, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 29 धावसंख्या धावपटालावरती. पुन्हा एकदा निशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज, फलंदाजी मार्कवर सज्ज असणार कल्पेश, ज्याच्या बॅटमधून आत्ताच एक उंच पुरा फटका पाहायला मिळेल का पुन्हा एकदा अशाच प्रकारे चौकार षटकारांची आतषबाजी, कारण मार्चमध्ये ऐन या मैदानावरती धावसंख्येचा पाऊस आपल्या टीमला जर अगदीच अग्रेसिव्ह ठेवायचा असेल तर प्रत्येक फलंदाजाला करणं गरजेचं आहे. इथं मात्र टायमिंग प्रॉपर नव्हता, कुठंतरी चुकला गेला. बॅटची कडा घेऊन एक धावसंख्या सहजगत्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पॅडला आदलला, शरीर यष्टीला आदलला चेंडू, आणि मात्र एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 3 दशकात 30 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. तर अगदीच आजच्या या प्रतियोगितेतील पहिला सामना सुरू आहे, पहिला द्वंद्व, पहिला युद्ध. या मैदानावरती बामणडोंगरी विपक्ष न्हावे कैक वर्ष ज्या न्हावे संघाची दहशत मैदानावरती होती, त्याचबरोबर जर पाहिलं तर बामणडोंगरी संघाची दहशत आत्ता सध्या कैक वर्ष मैदानावरती आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांसोबत आमने सामने आहेत. जिंकणं आणि हारणं हे निमित्त, त्याचबरोबर जिंकणं आणि हारणं, कारण कुठल्या तरी एकाला परास्त व्हावं लागेल आणि तिरंगा ट्रॉफी सोडून जावी लागणार, यात शंका नाही. परंतु आपला खेळ उत्तमरित्या वेगळ्या पद्धतीने जर मैदानावरती दाखवाल तर आपण विजयाचा मानकरी ठरू शकाल. या वेळेला मात्र पाहायचं आहे काय होणार. स्वतः मात्र गोलंदाज झेल टिपतोय आणि इथं मात्र एका फलंदाजाची संधीची खेळी संपुष्टात येतोय. थँक्यू, धन्यवाद. इथं मात्र संदेश पाटील बॅक टू पॅव्हेलियन. बोपलाई न फोडताना 0 या धावसंख्येवरती संदेश मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना दिसेल. महत्त्वाची सूचना असणार आहे. अगदीच मॅन ऑफ दी सिरीजसाठी म्हणजे मालिका वीरसाठी आपल्याला साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानंच अगदीच प्रत्येक पॉईंट्स इथं अपडेट केले जात आहेत आणि त्यानुसारच मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरवला जाईल. सचिन पाटील आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सुहास गोंधळी आपल्यालाही विनंती असेल व संजय खोत आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अजूनही जवळजवळ 25 आसनं ही रिझर्व आहेत, आपल्यासाठी आरक्षित आहेत, त्या आसनांची पूर्तता करायची आहे. तर गोलंदाजी मार्कवर निशांत, फलंदाजी मार्कवर आलेला नवीन फलंदाज रोहित. हलकासा कट कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं जोरदार कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि इथं मात्र चुकल्यानंतर चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कल्पेश ऑन स्ट्राईक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. एक डावखुरा
आणि म्हणूनच प्रवीण सातत्यानं सांगितलं जातोय की क्रिकेट हा डाव्यांचा डावखुऱ्यांचा खेळ आहे. अगदीच जर आपण प्रत्येक इंटरनॅशनल क्रिकेटमधील कैकांची जर चाचपणी केली तर डावे हे उजवे ठरलेले आहेत क्रिकेटमध्ये. हा उजवा ठरतोय का आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या बामणडोंगरीसाठी? कल्पेश फलंदाजी मार्कवर तर गोलंदाजी मार्कवर निशांत. तो कल्पेश पहिला चेंडू षटकार, दुसरा एक लिगबाईच्या स्वरूपामध्ये, तिसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आणि या वेळेला मात्र अगदीच पंचांच्या उजव्या इष्टीच्या जवळून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करण्यात मात्र यश संपादन करताना दिसतोय. आतापर्यंत 5 चेंडू संपले जात आहेत आणि या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू फेकण्यासाठी निशांत गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं मनापासून शब्दसुमनानं स्वागत केलं जातोय आणि पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे पाहुणे, गेस्ट इज गॉड या उक्तीप्रमाणे येणाऱ्या पाहुणा हा देवासमान आहे आणि अगदीच यष्ट्यांच्या वरून जाणारा, कारण आडव्या पट्ट्यामध्ये खेळताना अगदी चेंडू कुठून जातोय प्रवीण हे खेळाडूला समजत नाही आणि अगदी तसंच झालं. यष्ट्यांच्या वरून गेलेला चेंडू अवांतर मिळेल का अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाली मात्र कल्पेशची निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. इथं मात्र 3 षटकं संपली गेली. 18 चेंडूंचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 4 बाद 30च्या घरात. थँक्यू. अगदीच न भूतो न भविष्य हे होणं शक्य नाही. कैक युग जावी लागतील आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय, गीतेत सांगितलंय की यदा यदा ही धर्मस्य. या शतकामध्ये 16व्या शतकात असाच माझ्या धर्माचा ऱ्यास होऊ लागला आणि त्या शिवनेरीवरती फाल्गुन वद्य तृतीयाला सूर्य मावलताना राणी वशातून एक सुईन बाहेर येतोय आणि सांगतोय की अलगद सांगतोय की एक बाळ झाला माझ्या महाराष्ट्राला आणि जिजाऊंना. ज्या बाळाचं नाव बाळ शिवाजी, त्या राजा शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. या सत्रातील निर्णायक शेवटचा षटक असेल, कारण 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडूंचा खेळ असणार आहे आणि 24 चेंडूंमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त धावसंख्या, कारण समोर जर आपण संघ पाहिला तर बलाढ्य संघ आहे, नावासारखा बलाढ्य संघ आहे. ज्या संघामधून खेळणारे जर आपण पाहिले तर ज्यांच्या बॅटला जर सूर गवसला तर कैक मोठमोठे फटके. या मैदानाची खासियत आहे प्रवीण, या मैदानावरती जवळजवळ 88-90 अशा प्रकारच्याही धावसंख्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच या मैदानाला पोषक असा पूरक, फलंदाजासाठी पूरक असणारी धावपट्टी आहे आणि म्हणूनच समोरच्या टीम समोर आपल्याला एक मोठा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 3 षटकं संपलीत, 30 धावसंख्या धावपटलावरती आहे. 4 बाद 30 षटक संपल्यानंतर नक्कीच आपल्यापर्यंत तो स्कोर सांगितला गेला. मैदानावरती सुरू असणारा सामना उशिरा येणाऱ्या क्रीडा रसिकांना सांगितलं जातोय, कारण आता मात्र क्रिकेट वादारला गेला प्रवीण. घराघरात आणि प्रत्येकाच्या खिच्यात अँड्रॉइड स्मार्टफोनवरती आता क्रिकेट दिसू लागला. माझा भाऊ, माझा मित्र कसा खेळतोय. अगदीच किती कामात व्यस्त असाल तर त्या ठिकाणी अगदीच आपल्याला नेटवर्क एकदा अवेलेबल झाले की आपल्याला तो जोखालेखा तात्काळ पाहता येतोय. इथं मात्र ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर दिशा दिली, सन्मान दिला त्या चेंडूला आणि मात्र इथं चित्त्याच्या चपलाईनं पळता पळता बली द्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. हा फलंदाज येणार धावचीच्या स्वरूपात बाद. थँक्यू. अगदीच सांगायचं झालं तर प्रवीण, ज्या वेळेला राष्ट्रात आणि त्याचबरोबर राज्यात ही सत्ता होती त्यावेळेलाही सांगितलं जायचं की विकास ही अगदीच पिंपळाच्या आणि वडाच्या झाडासारखा संथ गतीनं असावा, तो चिरकाळ टिकणारा असतोय. आणि म्हणूनच काँग्रेस पार्टीचं तिरंगा चषकाचं जेव्हा आयोजन असतोय, गतवर्षी मी सांगितलं, गेल्या आयोजनातही सांगितलं, आत्ताही सांगावंसं वाटतोय. या वेळेला मात्र अवांतर चेंडूची फेकी करताना दिसतोय. हा गोलंदाज अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडणार, संघ पोहोचणार 32च्या घरात. 32 धावसंख्या धावपटलावरती, कारण एक दुसरी पळून काढताना मात्र इतर सफलता प्राप्त झाली. ज्या वेळेला धावसंख्या धावपटलावरती होत्या 31. पंडित शूटर संघाचा संघनायक कामोठे, आपल्याला विनंती असेल आपण तात्काळ आपल्या टी शर्ट घेऊन जायचं आहे. इथं मात्र एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती. 32 धावसंख्या.
अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आणि त्याचबरोबर मनीष गरत गोलंदाजी मार्कवर असताना पहिला एक, त्याच्यानंतर मात्र एक सफलता प्राप्त केल्याने बॅक टू बॅक ज्या वेळेला हाणामारीचा षटक असतोय अशा वेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंट आणि लॉंग स्टॉप कडे चेंडू येणार, सीमा रिषाद छेदून 4 धावांसाठी खणखणीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. अतिशय सुंदर, म्हणजे इथं अगदीच कोलांटी उडी पाहायला मिळतोय या क्षेत्ररक्षकाची आणि आमचे कॅमेरामन अगदीच तो क्षणचित्र टिपताना दिसत आहेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं. आणि म्हणूनच म्हटलं की अगदी चोखंदल थेट प्रक्षेपण करण्याचं काम साईप्रीत लाईव्ह करत आहे. त्यांचं कौतुक आज तिरंगा ट्रॉफी 2022 दरम्यान. तर पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, ओरपीट चेंडू होता. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि अतिथी कक्षामध्ये एक चेहरा इथं दिसतोय. उरण पंचायत समितीचे कार्यालय अधीक्षक आदरणीय जितेंद्र चिर्लेकर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा जोरदार कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, संत गतीचे गोलंदाज मला वाटतोय या धावपट्टीवरती उजवे ठरताना दिसत आहेत प्रवीण, कारण मंद गतीचा येणारा गोलंदाज अगदीच संत गतीनं गोलंदाजी करतोय. इथं मात्र 4 षटकं संपली जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती दिसत आहेत 5 बाद 37च्या घरात 38 धावांचं आव्हान. आणि 38 धावांचं आव्हान झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे आता हे आव्हान पेलता येईल नावा टीमला ते पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा आदरातिथ्य मानसन्मान प्रथमतः मी विनंती करतोय. आदरणीय अमर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय राजू चिर्लेकर यांना की आपल्या पवित्र शुभास्ते. अमर म्हात्रे मित्रांनो, कोरोनानं थैमान मांडला होता आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोविड सेंटरची निर्मिती उलवे नोडमध्ये केली. ते वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय अमर म्हात्रे. मी राजू चिर्लेकर आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभस्ते अमर म्हात्रे यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती कृतज्ञतापूर्वक आपला हा सन्मान आहे, कारण तुम्ही केलेलं कार्य कोविड काळात हे अलौकिक आहे. आणि म्हणूनच आपल्याला राजू चिर्लेकर यांच्या पवित्र शुभहस्ते काँग्रेस हाय कमिटीच्या वतीनं, त्याचबरोबर संजय खोत या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय संजयजी खोत इथं उपस्थित आहेत. मी रोशन मोकल आपल्याला विनंती असेल, रोशन आपल्या पवित्र शुभहस्ते संजय खोत यांचा आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती करायचा आहे. संजय खोत यांना सन्मान दिला जाईल. 38 संजयजी खोत यांचा आदरातिथ्य सन्मान हा वस्त्रालंकार नाही तर माझ्या काँग्रेस आहे पार्टीचा उबदार वस्त्र आहे आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. त्याचबरोबर अश्विन नाईक महादेव परदेशी आपल्याला विनंती असेल प्लीज, महागणपती आता व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांना पदार्पण केल्यानंतर आपला माणूस कधीतरी एकदा व्यावसायिक क्षेत्रामध्ये अशा उंचीवरती गेल्यानंतर आपल्यालाही अभिमान आणि आनंद वाटतोय. ते आदरणीय महागणपती हॉटेलचे मालक या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय अश्विन नाईक इथं उपस्थित आहेत. महादेव परदेशी आपल्याला विनंती केली जाईल की प्लीज आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर क्रिकेटमधील एक नाव आणि रायगडमध्ये खेळताना अगदीच त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी असणाऱ्या आर्यन ग्रुपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ज्यांना संबोधलं जातोय छोट्या अभिजित ठाकूर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. जयम म्हात्रे आपल्याला विनंती असेल, जयम म्हात्रे आपल्या पवित्र शुभहस्ते अभिजित छोट्या याला आदरातिथ्य सन्मान इथं द्यायचा आहे काँग्रेस आहे पार्टीच्या वतीनं. चला लगेचच मैदान सजवायचं आहे. जयम म्हात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय अभिजित ठाकूर यांचा आदरातिथ्य मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि म्हणूनच क्रिकेटच्या उंच क्षितिजावर चमकणारे 2 तारे, एक अभिजित एक विश्वजित. तर मोठ्या आणि छोट्या हे वेगळं रसायन आहे उरणच्या टेनिस क्रिकेटमधील. ते वेगळं रसायन म्हणजेच अभिजित ठाकूर. शेखर मुंबईकर या ठिकाणी तो उपस्थित आहेत. कृष्णा व्यापारी आपल्याला विनंती केली जाईल, कृष्णा व्यापारी आपल्या पवित्र शुभ सन्माननीय शेखर मुंबईकर यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. आदिवासी गड प्रीमियर लीगचे शिल्पकार शेखर मुंबईकर या ठिकाणी तो उपस्थित आहेत. चला फलंदाजांनी लगेच चेंडूची तपासणी झाली असेल तर आपल्याला नावा टीम आणि नाणेफेकीचा कौल पंडित शूटर विपक्ष चांभारली वेताळदेव आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. सुहास गोंधळी या ठिकाणी इथं उपस्थित आहेत.
सुनील नारंगीकर यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते एक सत्र संपल्यानंतर हा असाच रेलचेल कारण मान्यवरांची मांदी आली. शेखर मुंबईकर आदिवासी रायगड प्रीमियर लीग ज्याचं खेळाडू लिलाव प्रक्रियेचा सुंदर देखणा कार्यक्रम आमच्या तोडक्या मोडक्या निवेदनातून झाला. त्याचबरोबर सुहास गोंधळी या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय सुहास गोंधळी, चंद्रकांत गोंधळी यांच्या पवित्र शुभ हस्ते सुहास गोंधळी सन्मानित होताना दिसतील. त्यांना वस्त्रालंकार दिला जाईल आणि सलामीची जोडी मैदानावरती जाताना दिसतोय. त्याचबरोबर जितेंद्र चिर्लेकर प्रशासकीय अधिकारी ऑफिस सुपरिटेंडंट कार्यालय अधीक्षक म्हणून ज्याला म्हणजे मला 6 मार्चला जो रायगड भूषण हा प्राप्त झाला प्रवीण गायकर, ही गोड बातमी ज्याच्या पहिल्यांदा तोंडातून मी ऐकली ते आदरणीय जितेंद्र चिर्लेकर. अलंकार परदेशी आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते जितेंद्र चिर्लेकर पंचायत समितीचे कार्यालय अधीक्षक ऑफिस सुपरिटेंडंट उरण पंचायत समिती या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित आहेत. अलंकार परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते माझा क्लासमेट अगदीच वर्गमित्र म्हणून एका बाकावरती शिक्षण घेतलं आणि एक प्रशासकीय अधिकारी झाला आणि माझ्या आयुष्यातील एक शासकीय छोटा पुरस्कार ज्यांच्या अगदीच एका कॉलमधून मला समजल्यानंतर जो आनंद झाला ते प्रशासकीय अधिकारी सचिन पाटील. गणेश म्हात्रे आपल्याला विनंती असेल सचिन पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर चला पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतोय मैदानावरती. आवाज असेल राष्ट्रीय भाषेतील तो गोड आवाज प्रवीण गायकर. तर थँक्यू पंडित सर. तमाम मान्यवरांचा इथे सत्कार समारंभ तुम्ही व्यासपीठावरती पाहिलात. आता जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल फुल टॉस त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यातून आलेला तडाखेमंद षटकार. थँक्यू डीजे. चला याच्यानंतर होणारी मॅच असेल धाकटीजुई टीमचे माफ करा कांबोटे टीमचे कॅप्टन आणि चांभारली टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी लगेच इथे संपर्क साधा. इथे टार्गेटचा विचार केला तुम्ही तर तब्बल 38 धावींची इथे गरज असेल आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात अतिशय भन्नाट करत असताना बॅट्समन भूषण पुन्हा एकदा सज्ज होतील खेळण्यासाठी. ओव्हर द विकेटने आले होते बॉलर. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये येथील बॉलला उचलतील तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट करतायत आणि 2 धाबेच्या मदतीनं अतिशय वेगाने सुरुवात करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करतायत ते म्हणजेच भूषण. प्रवीण याच दरम्यान आपल्याला अतिथी कक्षामध्ये असणारे सन्माननीय मान्यवर अमर म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे आणि अगदीच आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. त्याचबरोबर प्रवीण अजय 74 यांच्या वतीनं नावा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी देखील भरपूर चांगला फटका लॉंग ऑफच्या हा देखील जाईल षटकार. वर बॅटिंग एक राईट स्टार्ट भूषण भोईर यांच्या बॅट मधून आलेला हा तडाखा षटकार. हॅलो चेक. थँक्यू डीजे. 2 षटकार या ओव्हर्स मध्ये तुम्ही पाहिलेत. गोलंदाजी मार्क वरती आले जीत खोत आणि जर तुम्ही विचार केलात संघामध्ये अलंकार या ठिकाणी जो वेगवान गोलंदाज ओमकार नाईक तो नेहमी संघातून लीड करत असतो गोलंदाजी. आज तो मात्र नाहीये संघामध्ये आणि कदाचित जीत यांच्यावरती जबाबदाऱ्या दिल्या आणि त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत भूषण यांच्या माध्यमातून. यावेळी लाईन भरपूर चांगली होती. अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅक टू द बॉलर च्या हातामध्ये हा बॉल जाईल आणि चांगली फिल्डिंग चांगला कमबॅक तिथे गोलंदाज जीत यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर टार्गेट असेल या ठिकाणी 38 धावेंचा परंतु धावाची सुरुवात जर विचार केला तर भूषण याने षटकाराने केली होती आणि धावफलकावरती बिनगडी बाद असताना 14 धावा आतापर्यंत लागल्यात. पंडित सर विचार केला ना तुम्ही तर जेव्हा प्रथम बॅटिंग करत होता बामणडोंगरी संघ तेव्हा 19 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी कुठून काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर 3 षटकामध्ये त्यांची खराब कामगिरी झाली. यावेळी सॉफ्ट स्टंपच्या अगदी जवळून जाणारा बॉल या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बॉलिंगचा विचार केला ना तर सर बामणडोंगरी संघ त्यांची ताकद आहे गोलंदाजी परंतु कधी कधी त्यांचे गोलंदाज इतके मार खात आहेत की मॅच म्हणून त्यांना बाहेर व्हावं लागतं. काल देखील असंच घडलं बिग ट्रॉफी जसं या मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये एका ओव्हर्समध्ये 26 धाव्यांची गरज असताना तो संघ सुपर 4 पासून वंचित राहिला होता.
यावेळी साऊंड साईडला फटका एक्सिड्यू केलाय, गुडघ्याच्या आधारावरती बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती नुकताच उल्लेख केला सरांनी की रायगड पटलावरती 2 खेळाडूने अतिशय नाव अगदी अग्रगण्य केला आणि सातत्याने 7 समुद्रा पलीकडे देखील विश्वजित ठाकूर म्हटल्यानंतर अगदी उरण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधला ज्याला हार्दिक पांड्या म्हणून संबोधलं जातं आणि त्यांचे छोटे बंधू अर्थातच अभिजित ठाकूर देखील इथे मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून स्वागत करूया. नेक्स्ट मॅच कॉम्पिटिटिव्ह टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांना फाईट करेल सांभारली टीम. एकीकडे रजत मुंडे आणि एकीकडे बारक्या कांबळे या 2 खेळाडूंमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. जशास तसं उत्तर. जेव्हा प्रथम बॅटिंग करत होता बामणडोंगरी संघ धाबा झाले होते 19 बिनगडी बाद आणि इथे त्याचाच उत्तर जर दिला तर तब्बल 18 धाबा बनवल्यात त्या नावे टीमनं आणि 2000हून अधिक प्रेक्षक इथे या मॅचचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून स्वागत करूया. 6 बॉल फेस केलेत भूषण यानं. आता स्ट्राईक एंडवरती दुसरे ओव्हरमध्ये आलेत ते कॅप्टन जॉन्टी. फुल टॉस बॉल. माहिती होतं की यावेळेस आपल्याला रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा आहे आणि या बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्टार्ट देत असताना नावी टीम धाबा झाल्या धाव फलकावरती 22. अजून विजयासाठी जर गरज आहे पाहिलं तर तब्बल फक्त आणि फक्त 16 धाव्यांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय घणाघाती फलंदाजी भूषण यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि जसे स्ट्राईक रेंजला दुसऱ्या ओव्हरमध्ये आले कॅप्टन या ठिकाणी जॉन्टी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता सध्या कॅप्टन चांगली कामगिरी करतायत. यावेळेस फुल टॉस बॉल मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील बॉलला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतायत. इट्स अ सेन्सिबल क्रिकेट. चौकार षटकार आल्यानंतर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेऊन तुमचं धावफलक हलतं ठेवू शकता आणि ज्या अनुषंगाने तुम्ही सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करण्यासाठी उतरलात तर तुम्हाला प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा असतो आणि यावेळी स्लो स्कोरच्या मॅचमध्ये तर बामणडोंगरी संघाला आता एकच करावं लागेल की सातत्याने प्रेशर विकेट घेणं आणि निर्धाव चेंडू टाकणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. कारण सुरुवात जशी म्हणावी तशी झाली. राईट स्टार्ट कशाला म्हणावी ती आता मात्र नावे संघ या मैदानावरती दाखवत असताना एकूण धावा झाल्यात त्या म्हणजे 23. विजयासाठी 38 धावेंचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 15 धावेंची गरज. काल तुम्ही जर मागच्या 3 मॅचचा विचार केलात ना तर बामणडोंगरी संघाचा गोलंदाज ओमकार नाईक ज्याला ज्युनियर विश्वजित ठाकूर संबोधलं जातं उलुबे नोडचा त्याची गोलंदाजी अगदी बहरलेली होती आणि आज मात्र संघामध्ये नाहीये. थोडीशी कमजोरी नक्कीच जाणवेल बामणडोंगरी टीमला परंतु कधी कधी होतं की एका खेळाडूवर संघ निर्भर नसतो. 11 खेळाडूंना सहयोग या स्पर्धेमध्ये द्यावा लागतो. यावेळी स्लो फुल टॉस बॉल अगदी झोकून दिलं होतं स्वतःला आणि काय फटका एक्सिड्यू केला ऑफ स्टंप कव्हर करून स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या टोक्यावरून भूषणच्या बॅटमधून आलेला हा बिग 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 सिक्सर. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फलंदाजी करतायत. स्वतः आले सलामीला आणि कधी कधी असं म्हटलं जातं आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे आणि स्वतः आला स्ट्राईकला. पहिले 6 बॉल त्याने फेस केले पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा त्याने कुठून काढल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती तो स्ट्राईकला आला आणि लगेच सुरुवात त्याने षटकारानं केली. धावा झाल्यात 29. आता गरज असेल ती फक्त आणि फक्त 9 धाव्यांची गरज. रिव्हर्स शॉट लगेच What batting? थँक्यू. असं वाटायला लागलं की पंडित सर आयोजकांचा टाइम वाचवला गेला नावे संघानं. अगदी 10 बॉलमध्ये धावा झाल्यात 35 आणि फक्त 3 धाब्यांची गरज. कधी रिव्हर्स शॉट जास्त खेळताना पाहत नाही या फलंदाजाला तुम्ही परंतु यावेळेस अटेम्प्ट केला आणि परफेक्ट ऑफ द मिडल बॉल झाला आणि त्याला फेकून दिला सीमा रेषा बाहेर 6 धाब्यांसाठी. तर धावा झाल्यात 35. अजूनही उर्वरित 13 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 3 धाब्यांची. फ्लाइंग स्टार्ट. इट्स अ हॉट स्टार्ट ज्याला म्हणावी लागेल ती म्हणजेच नावे टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. अगुटप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून दिला आणि इथे हा फटका मॅच विनिंग आणि सामना जिंकलाय. अर्थातच या दुसऱ्या रात्रीतील नावे विरुद्ध बामणडोंगरी या 2 संघांमधून नावे संघानं हा सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम बामणडोंगरी. डीजे.
थँक्यू डीजे. काय सुमधुर संगीत. अखंड आगरी कराडी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य हे छान, आणि त्याचं हे सुमधुर संगीत. तर चला विनंती असेल कांबोटे संघ, आपण टॉस जिंकला आणि जो काय आपला निर्णय असेल तो आपण लगेच या ठिकाणी घ्यायचा.